सुप्रभात मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आज डे 3 आहे आपला, तिसऱ्या दिवसाचा अटेम्प्ट आहे. यामध्ये आपण मोटो ब्लॉगिंग पुन्हा एकदा आपण ट्रायल घेत आहे याची. आज आपला माईकचा जो सेटअप आहे हा थोडासा वेगळा आहे. तसेच आपण कॅमेऱ्याचा अँगलसुद्धा बदलला आहे. आज संडे देखील आहे, त्यामुळं आज आपल्याला रोड देखील खालीच मिळणार आहे. नेक्स्ट वीकमध्ये एक शॉर्ट राईड करणार आहोत आपण, 1 दिवसाची असणार आहे. त्यासाठी आपण एक बेस्ट अँगल जो असेल किंवा याचा जो कप्रोचा जो सेटिंग आहे, तर आपण त्या टेस्टिंग करत आहोत. थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडून गेला आहे. रोड सगळा ओला चिंब झालेला आहे. पाऊस होता म्हणून मी पहिला वॉटरप्रूफ केस लावली. त्याच्यानंतर जसं की गेला आपल्याला मोटो ब्लॉगिंग करायची आहे ना, त्यामुळं माईक अडॅप्टर किंवा माईक लावणं गरजेचं आहे. विदाऊट माईक तर काय होणार नाही. पुन्हा मला सगळा सेटअप लावावा लागला, जेणेकरून हे होईल. सिग्नल बंद झालेला आहे पुन्हा एकदा, आणि आता आपल्याला थांबायचं आहे सिग्नलला. ओके. अरे बाबा, आज कडक ऊन पडले सकाळ सकाळ. पावसाळ्याच्या दिवसात असं ऊन बघायला मिळत नाही. गावाकडं आमच्याकडे तर खूप पाऊस पडतो. तर मुंबईमध्ये गावाच्या तुलनेत खूप कमी पडतो. आणि जर मुंबईला पाऊस 2 दिवस जरी झाला जोरात, तर मुंबई पाण्याने भरून जाते. अपने पास ब्लैक वाला गॉगल है, अभी धूप नहीं आएगी. आज आपल्याला उशीर देखील झाला आहे कामावर जायला, तर थोडीशी पटापट बाईक खेचूया. ब्लॅक गॉगलने थोडंसं गरगरायला होत आहे.
धोधो पावसामध्ये गाडी चालवायला तर काही वाटत नाही, परंतु काय होतं, जेव्हा रिमझिम पाऊस पडून जातो आणि त्याच्यावरच आपण बाईक चालवतो आहे तर स्किड होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळं बाईक अशा दिवसामध्ये खूप स्लो चालवावी लागते. चला, सिग्नल तोडला तर पांडू आहेत पुढे, त्यांच्याशी भेटगाठ होऊच शकते. तिच्यापेक्षा आपण सावकाश जाऊया. घ्या. नजर हटी दुर्घटना घटी, ट्रॅफिक हवालदारने पकडली. ही अशी लक्षणं आहेत ॲक्च्युली मुळामध्ये की सिग्नल तोडणे किंवा रॉंग साईडने जाणे, वन वेमध्ये घुसणे, या चुकीच्या जर गोष्टी तुम्ही करणार नाही तर कोणताच हवालदार वगैरे तुम्हाला कुठल्याच प्रकारचे त्रास देणार नाही. नियमाने चाला, व्यवस्थित होईल. सारखा मित्र वनव्यामध्ये घारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये घारव्यासारखा. आता मी या व्हाईट हाऊस जवळ आहोत. तिथलाच हा युटर्न वाला ब्रिज आहे. चला, काय होतं, पाऊस पडून गेल्यानंतर जर रेनकोट किंवा जॅकेट घातलं नाही तर अशा प्रकारे हे गाडीच्या मागचे जे चिखल वगैरे उडतात ते सर्व तुमच्या कपड्यांना खराब करून टाकतात. भले पाऊस गेलेला असेल पण रेनकोट घालावाच लागतो, नाहीतर ऑफिसला जायचं आहे आणि सर्व कपड्यांवर चिखलाचे शिंतोडे उडलेले असतात. तर असं नको व्हायला. आपल्याला ज्या दिवशी फिरायला जायचं आहे त्या दिवशी जरा असं वातावरण असेल तर मजा बरं होईल. मला मोठं ब्लॉग करता येईल. व्हिडिओ तर शूट होईल वॉटरप्रूफ केसमध्ये, पण मला अजून आयडिया नसल्यामुळे आपण वॉटरप्रूफ केसमध्ये जो मोठं ब्लॉगिंग करणार आहे तर ते करता येणार नाही. गोप्रो आणि बाकीच्या ॲसेसरीज लावल्यामुळे या हेल्मेटचं वजन ॲप्रॉक्स 1700 ग्राम तरी झालंच असावं. मान दुखायला लागली आहे. जर मला मोठं व्लॉगिंग करायचं आहे तर या वेटची सवय मला लावून घ्यावीच लागेल. यासाठी मी डेली मोठं व्लॉगिंग करेन, जेणेकरून एक प्रॅक्टिस पण होईल आणि सवय पण चांगलीच लागेल. पांडुरंग 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 बोलतो मृदंग.
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, बोलतो पाशा नहीं तोची पांडुरंग, बोलतो पाशा नहीं तोची पांडुरंग, तोची पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. चला या भक्तिगीतासोबतच आपला आजचा मोटो ब्लॉग थांबवूया आणि भेटूया नेक्स्ट स्टेपमध्ये.